तुम्ही आता बघितलं असेल कविताजी की मी उत्तर द्यायची गरजच राहिलेली बर. नाही असं मला वाटतंय. त्यांच्या प्रवक्त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की शिरसाट साहेब जे बोललेले आहेत ते कदाचित वैयक्तिक बोललेले आहेत, हम्म. ते पक्ष धरून बोललेले नाहीत हम्म. असं एकूण चित्र दिसतंय. उदय सामंतांनी सुद्धा जे उत्तर दिलंय तेही आपण आत्ताच ऐकलं. त्याच्यामुळे खरं तर ही गमतीची गोष्ट आहे. परंतु महायुतीमध्ये सगळं जसं प्रवक्त्यांनी पण ती सांगितलं आता गमतीची गोष्ट शिवसेनेच्या म्हणून तुम्ही बाजूला व्यवस्थित सारत चाललेलं असाल तरी संजय शिरसाटांचं वक्तव्य फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित नव्हतं. संजय शिरसाट असंही म्हटले की त्यांच्या पक्षामध्ये लोक नाराज आहेत, नव्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, अशा आशयाचं वक्तव्य आहे त्यांचं. हेही गंमतच खरं तर म्हणून पाहायचं शिरसाट का? साहेबांनी नाही नाही शिरसाट साहेबांनी हे बोलताना खरं तर कोणी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली ते जर सांगितलं तर हम्म. बरं होईल, म्हणजे हम्म. आम्हालाही कळेल नक्की नाराज कोण आहे. हम्म. परंतु अशी कुठलीही बाब नाहीये. शिरसाट साहेब हे कसं बोलले हाच प्रश्न खरं आमच्या सरकारला आहे. हम्म. शिरसाट साहेब एका जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एक चांगल्या पद्धतीनं महायुतीमध्ये आम्ही सगळे मिळून काम करतोय. त्याच्यामुळे असं बोलणं खरं तर त्यांच्या प्रवक्त्यांनीच आता सांगितलं की त्यांचं धोरण काय आहे, म्हणजे त्यांच्या पक्षाच्या धोरणाला सोडून ते काही बोलतात की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. पण तुमच्या पक्षाने याबाबत काही भूमिका नाही मांडली, ती मांडायला हवी होती. खरं तर कविताजी तुम्ही बघितलं असेल अजितदादांचं निधन झाल्यानंतर आमच्या नेत्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी हम्म. या जेव्हापासून कारभार सांभाळतायत हम्म. तेव्हापासून अनेक लोक वेगवेगळी वक्तव्य करतात. हम्म. परंतु आमच्या पक्षात कुठलीही अस्थिरता नाही हम्म. हे बाकीचेच लोक बोलतायत. म्हणजे आमच्या पक्षाच्या एकाही व्यक्तीनं पुढे येऊन असं ठीक आहे. सांगितलेलं नाहीये की आम्ही ह्यांच्यावर नाराज आहे का ते त्यांच्यावर नाराज आहेत. ठीक. परंतु राजकीय दृष्ट्या कोणाला काय बोलायचं असेल परंतु आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारची अस्थिरता नाही. आम्ही सगळे मिळून चांगलं आम्हाला काम बाकीच्या करतोय. गेस्ट कडे जायचं, पण शिवाय अरुण सावंतजी अगदी